नमस्कार माझ्या सर्व लाडके बहिणो. आज आपण ज्या लाडके बहिणीची केवायसी झालीच नाही किंवा कोणत्या तरी कारणामुळे त्यांची केवायसी राहिली, अशा महिलांनी आता काय करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बहिणींनो, आपल्याला माहितीच आहे की जी आपली केवायसी आहे ना, ही खूप साऱ्या मोठ्या कारणामुळे राहिलेली आहे. जसे की ओटीपी न येणे, सर्व्हर डाऊन नाही आणि काही महिलांनी इथे दिवस दिवस बसून तिथे केवायसी करण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा त्यांची जी केवायसी आहे ना, ही पूर्ण झालेली नाही. त्यांच्या समोर खूप मोठी प्रॉब्लेम आलेली आहे. आणि आता काय झालेलं आहे की त्यांना जो नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे, हा हप्ता त्यांना भेटलेलाच नाही. आता अशा लाडक्या बहिणींना खूप सारं त्यांना टेन्शन आलेलं आहे. त्यांना असं वाटतं की आता आपण या योजनेमधून डायरेक्टली अपात्र होणार आहोत. परंतु असं नाही लाडक्या बहिणींनो, इथे काय होणार आहे की आता जर आपल्याला संधी नाही भेटली, तर आपल्याला पुढच्या येणाऱ्या म्हणजे जून महिन्यामध्ये आपल्याला इथे पुन्हा फॉर्म भरण्याची ती संधी भेटणार आहे. आणि त्यावेळेस आपल्याला कोणतीही चूक न करता डायरेक्टली आपल्याला काय करायचं की कोणताही विचार न करता आपल्याला फॉर्म जो आहे ना तो भरायचा आहे. अर्ज आपल्याला फिलअप करायचा आहे. परंतु त्याआधी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी इथे ध्यानात ठेवायच्या आहे. पहिली म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे का? हे एकदा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्यानंतर तुमचं बँक अकाउंट जे ॲक्टिव्ह आहे का? हे सुद्धा तुम्हाला एकदा इथे चेक करून घ्यायचं आहे. जेणेकरून जेव्हा तिथे येईल तेव्हा आपण लगेच केवायसी करून घेऊ. परंतु इथे मला तुमच्या एक कमेंट पाहिजेत की तुम्हाला लवकरात लवकर केवायसी चालू व्हावी असं वाटते का? कारण की जूनपर्यंत जर आपण इथे वाट बघितली, तर जूनला अजून खूप टाईम आहे आणि त्या येईपर्यंत जून महिना येईपर्यंत आपलं खूप सारं नुकसान जे आहे ना, ते होणार आहे. म्हणजे जवळ-जवळ ₹4,500 आपलं नुकसान जे आहे ना, हे होऊ शकतं. त्यामुळे आपण सरकारला अशी विनंती करतो की ज्या लाडक्या बहिणींना खरोखर गरज आहे पैशाची, त्यांच्यासाठी निदान 15 दिवस का होईना इथे पोर्टल चालू करावे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.